नमस्कार. आपण श्रवण करीत आहोत परमपूज्य स्वामी वरदानंद भारती अर्थात पूर्वाश्रमीचे प्राचार्य श्री अनंत दामोदर आठवले लिखित हिंदू धर्म समजून घ्या. ब्रह्मसूत्रामध्ये त्याकरिता एक स्वतंत्र सूत्र आहे. लोकवत्तू लीला कैवल्यम. ईश्वराच्या या खेळातील आपण प्यादी आहोत. पत्त्याच्या खेळामध्ये आम्ही इस्पीक, बदाम, किलवर चौकट घालून एक प्रकार ठेवू शकत नाही, तर ईश्वराला चातुर्वर्ण्य नष्ट करण्याचे काय कारण? चातुर्वर्ण्य ब्रह्मापासून निर्माण झाल्याचा उल्लेख बृहदारण्याकोपनिषदामध्ये आहे. प्रथम ब्राह्मण निर्माण झाला, समाजाला वैभव प्राप्त झाले नाही. मग क्षत्रिय आला, मग वैश्य आला, तरी समाजाला वैभव प्राप्त झाले नाही. भगवंत गीतेमध्ये स्वतःच म्हणतात, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. या गुणकर्माचा अर्थ काही लोक या जन्मात प्राप्त झालेले गुणकर्म असा करतात. तो अर्थ तसा नाही. मागच्या जन्मीचे कर्म व संस्काराने प्राप्त झालेले गुण असा त्याचा खरा अर्थ आहे. ह्यात कमी अधिक असू शकते आणि यातली जी विषमता जाणवते ती नष्ट करण्याकरिता जन्माने ब्राह्मण असून ज्याच्या ठिकाणी ब्राह्मणाचे गुण आहेत तो वंदनीय मानावा. जन्माने ब्राह्मण असून ज्याच्या ठिकाणी ब्राह्मणाचे गुण नाहीत त्याला शूद्रवत लेखावे असे धर्मशास्त्र आहे. तान सर्वान धार्मिको राजा बलिम विष्टीम च कारयेत. म्हणजे त्याला वेठीलाही धरावे आणि त्याच्यावर करही लादावेत. जो जन्माने ब्राह्मण नाही पण ब्राह्मणाच्या गुणांनी युक्त आहे त्याला काय म्हणावे? त्याला संत म्हणण्याची पद्धती आपल्याकडे आहे. समाजामध्ये आजही जन्माने जरी हे वर्ण आपल्याला मान्य करावयाचे नसले तरी व्यवहारात हे वर्ण मान्य केल्या वाचून समाजाची धारणा होणे अशक्य आहे. आजची परिस्थिती अशी आहे की जन्माने वर्णव्यवस्था न मानल्यामुळे लायसेन्स, परमिट मिळविणे हे अपरिहार्य झाले. ते मिळवण्यासाठी कोणाचा तरी संतोष साधावा लागतो व मग काय काय करावे लागेल ते सांगता येत नाही. भगवंतांनी वर्णव्यवस्था निर्माण करून जन्मानेच त्या त्या उद्योगधंद्यांचे अधिकार मानवाला प्राप्त करून दिलेत. सांगितले तर आपल्याला आश्चर्य वाटेल. इंग्रजांच्या पूर्वी आपल्या देशात पाठशाळा होत्या, चांगल्या होत्या. वडारापासून ब्राह्मणापर्यंत सगळ्या जातींचे शिक्षक त्या पाठशाळेतून असत. सगळ्या जातींची मुले या शाळांतून शिकत असत. इंग्रजांचे पांढरे पाय आपल्या देशाला लागले आणि ही व्यवस्था नाहीशी झाली. आता शिक्षण दिवसेंदिवस महाग बनत चालले आहे. वर्णव्यवस्थेमध्ये सुताराच्या मुलाला सुतार होण्याकरिता शिक्षणाचा वेगळा खर्च करावा लागत नसे. शिंप्याच्या मुलाला शिंपी होण्याकरिता वेगळा कोर्स घ्यावा लागत नसे. बापाच्या चालत आलेल्या व्यवसायातून मुलाला ते शिक्षण आपोआप मिळत असे. शिक्षणासाठी शासनाला अवाढव्य खर्च करावा लागत नसे. प्रवेशासाठी देणगी हा प्रकारच नव्हता आणि तरी सर्व विद्यांचे कौशल्य टिकून होते. तेव्हा वर्णव्यवस्थेमुळे विषमता निर्माण झाली. केवळ ब्राह्मण वर्ग पुढे आला, इतरांना अज्ञानात ठेवले. याच्या इतके धादांत असत्य जगाच्या पाठीवर दुसरे नाही. त्या काळी सर्व समाज चांगला सुशिक्षित होता. ज्याला सुसंस्कृतपणा म्हणता येईल असा सगळ्यांच्या ठिकाणी होता. निरक्षरताच विचारात घ्यावयाची असेल तर वैदिक दशग्रंथी ब्राह्मणही निरक्षर होते. पंढरपूरला मी ज्या घरात जन्माला आलो आणि वाढलो त्या घराच्या शेजारीच आमचे एक उपाध्याय राहत असत. ते दशग्रंथी वैदिक होते, पण त्यांना पत्र मी वाचून दाखवीत असे. त्यांची पत्रे मी लिहून देत असे. ते जर क्वचित लिहावयाला बसले तर आज सकाळी बसले की उद्या संध्याकाळी त्यांचे पत्रलेखन पूर्ण होत असे. मी त्यांना एकदा विचारले की तुम्ही वेद इतके घडघड म्हणता आणि तुम्हाला वाचता कसे येत नाही?
ते म्हणाले, वेद पठणाचे म्हणशील तर ते कधी वाचलेच नाही. गुरूंनी सांगायचे आणि आम्ही पाठ करायचे अशी पद्धती असल्याने अवघड असूनही मुखोद्गत झाले आहे. पुस्तक पाहण्याचा कधी प्रसंगच आला नाही. या उलट एक वडार होता, पण तो साक्षर होता, शिकलेला होता, शिक्षक होता. एक मात्र निश्चित होते की वेदाध्ययनाचा अधिकार शूद्राला नव्हता. शूद्रांनी कधी शिकण्याचा विचारही मनात आणू नये यासाठी त्यांच्या कानावर वेदमंत्र पडले तर तापलेले शिसे कानात ओतावे असे म्हटले आहे. तीच गोष्ट ब्राह्मणाचीही. ब्राह्मणालाही शिक्षा सांगताना त्याच्या गळ्यात दगड बांधून त्याला पाण्यात बुडवावे असे वचन आहे. द्वावंभसी प्रवेष्टव्यौ कंठे बध्वा दृढां शिलां धनवंतं अदातारं ब्राह्मणं चातपस्विनं. जन्माने ब्राह्मण आहे आणि तप करीत नाही. जवळ संपत्ती आहे पण दान देत नाही. त्याला गळ्यात दगड बांधून बुडवावे असे म्हटले आहे. असे शास्त्र असले तरी किती ब्राह्मणांना बुडवले आणि किती शूद्रांच्या कानात तापलेले शिसे ओतले याची नोंद आहे. त्या त्या गोष्टीपासून परावृत्त करण्यासाठी घातलेला धाक आहे हा. आज आपण इथे थांबणार आहोत. पुढील विचार उद्या ऐकूया.